आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणासंदर्भातली वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झालाय। ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलल्याचंही या सीसीटीव्हीतून स्पष्ट दिसतंय। ज्यावेळेला ही व्यक्ती जिन्यावरून खाली उतरत होती त्यावेळेला त्याच्या अंगावर लालसर रंगाचे कपडे होते आणि आता स्काय ब्लू रंगाचा एक शर्ट दिसतोय। त्यामुळे आरोपीने मधल्या काळात कपडे बदलल्याचं स्पष्ट झालंय। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा हा नवा फोटो समोर आलाय। सैफवर हल्ला केल्यानंतर पहिल्या गाडीने तो वसई विरारच्या दिशेने निघून गेला वांद्रा स्टेशनवरून आणि वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाल्याचं समजतंय। विशाल पाटील या संदर्भात आपल्याला माहिती देतात। विशाल, हल्लेखोराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि यात त्यानं शर्ट बदलल्याचं दिसतंय। पोलिसांकडून काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच विनोदजी, सैफ अली खानवरती ज्या आरोपींना हल्ला केला त्या आरोपीचं दुसरं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आलेलं आहे। हा हल्लेखोर सैफ अली खानच्या इमारतीतनं बाहेर निघाला, त्यानंतर त्यानं कपडे चेंज केले आणि त्यानंतर तो वांद्रे स्टेशनच्या दिशेनं गेला आणि पहिली ट्रेन पकडून तो वसईच्या दिशेनं निघालेला आहे। त्यामुळे पोलीस संपूर्ण या आरोपीचं ट्रॅकिंग जे आहे हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे दुसरं सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती मिळालेलं आहे। त्यामुळे या आरोपीचं ट्रॅकिंग जे आहे हे केलं जातंय। संशयित आरोपीला जो या मुख्य आरोपीसारखा दिसतोय तशाच पद्धतीचा एक संशयित आरोपी हा सुद्धा पोलीस ठाण्यात आणलेला आहे। त्याची चौकशी एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे या आरोपीनं कुठच्या ठिकाणी थांबलेला आहे किंवा हा आरोपी कुठे गेलेला आहे या बाबतीत पोलीस शोधण्यासाठी वेगवेगळे पथकं जी आहेत ही तयार करण्यात आलेली आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून या आरोपीचा शोध जो आहे हा सुरू केला जातोय। पोलिसांकडनं अद्यापही नेमकं ह्या आरोपीला कशा पद्धतीनं ट्रॅक केलं जातंय किंवा कुठे आहे या बाबतीत अधिकृत माहिती जी आहे ही मिळत नाहीये। मात्र दुसरं सीसीटीव्ही फुटेज या आरोपीचं जे आहे हे समोर आलेलं आहे। विनोदजी, धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल। या आरोपीचं दुसरं फुटेज समोर आलं आणि या फुटेजमध्ये त्यानं शर्ट बदलल्याचं स्पष्ट दिसतंय। वांद्रे स्टेशनवरचा हा सीसीटीव्ही मधला फोटो आहे।